मुंबई शहर पोलीस पहिला आलेला सिद्धारामन हांगरगी हा विद्यार्थी आपल्या सोबत आहे। तो थेट अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर इथून पुण्यात भेटायला आलेला आहे। तुम्हाला गायडन्ससाठी तो असणार आहे। तो काही इथं हे सांगणार नाही। आपण आधीच सांगितले की बाबा त्यानं कोणतीही बॅच घेतली नव्हती आपली, ठीक आहे, पण त्यानं पुस्तकं वाचले होते। पण त्याच्यासोबत जे प्रश्न असतात तुमच्या मनात बेसिक ते तो मी त्याला प्रश्न विचारेन आणि तो पण तुमच्यासारखा थोडा लाजरा मुजरा आहे। आधी अग्निवीर केलं, आर्मी केलं, मग एसएससी जीडी केलं, तिथं कुठेतरी सिलेक्शन झालं नाही। मागच्या वेळेस वनरक्षकला वेटिंगला आला ठाण्याला, आणि आता मात्र पोलीस भरतीमध्ये डायरेक्ट महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त जागा जास्त अर्ज जिथं असतात त्या मुंबई शहर पोलीसला तो पहिला आलेला आहे। लक्षात घ्या, अपयश प्रत्येकाला येत असतं। म्हणजे अग्निवीर बघा, 17.5 वर्षापासून तुम्ही तिथं अर्ज भरत असता, तिथं तुम्ही तयारी करत असता। त्याच्यानंतर त्याला सुद्धा 24व्या वर्षी हे यश मिळालेलं आहे। म्हणजे 5-6 वर्ष त्यानं सुद्धा स्ट्रगल मध्ये घातलेत, पण 5-6 वर्ष लागले तरी तो आता पहिला आलेला आहे। आणि तुम्ही म्हणजे ही गोष्ट समजून घ्या की आपल्याला अपयश हे येत असतं, प्रत्येकाला येत असतं। म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला ह्याच्या आधी आलेलं आहे, भविष्यात सुद्धा येणार आहे। तसंच सिद्धाला सुद्धा आलेलं आहे। आणि आता सिद्धा तुमच्या काही मनातले जे प्रश्न असतील ते सुद्धा सांगणार आहे। फक्त थोडं समजून घ्या, त्याला काय माईकची कॅमेऱ्याची सवय नाही, जशी तुम्हालाही नाही। अनेकांना स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटो काढणं वेगळं असतं। थोडंसं जरी त्याच्याकडून बोलण्यात इकडे तिकडे झालं तरी समजून घ्या, परंतु अभ्यासामध्ये सातत्य होतं। अगदी तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावाकडे राहून सुद्धा अभ्यास करता येतो। गावाकडे राहूनच केलंय ना? अकॅडमी, युवा करिअर अकॅडमी शिंगडगावमध्ये केलं। युवा करिअर अकॅडमी म्हणून आहे गावाशेजारी एक, आणि त्या गावातल्या अकॅडमीत त्यानं मैदानी चाचणी करून लेखी परीक्षेचा अभ्यास करून स्वतः यश मिळवलेलं आहे। मी स्वतः पुण्यातल्या एका नामांकित छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थेत शिकलो। मला इथलं वातावरण जमलं नाही। मी आमच्या अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी नावाचा तालुका आहे, तिथे एक छोटंसं गाव आहे। त्या गावामध्ये आमची वस्ती आहे आणि वस्तीमध्ये आमचं शेत आहे। त्या शेतामध्ये आमचं एक छोटंसं घर होतं। आधी अगदी सपरा टाईप होतं, आता नंतर कालांतराने त्याच्यात बदल झाले, परंतु मी त्या शेतात बसून झाडाखाली बसून अभ्यास केला होता। तसंच सिद्धाचं आहे, त्यानं सुद्धा गावाकडे बसूनच अभ्यास केला होता। त्याला कुठल्याही त्यानं अकॅडमी लावली नव्हती, किंवा म्हणजे अकॅडमी म्हणजे अकॅडमी लावली होती मैदानी चाचणीसाठी, परंतु अशी निवासीवाली अकॅडमी लावली नव्हती। परंतु त्याला तिथं प्रॉपर गायडन्स मिळालं। तो तुम्ही जे म्हणता ना 1600 मीटर किंग, तसा आहे सिद्धा। त्याला मैदानी चाचणीला 42 मार्क होते, लेखी परीक्षेला 55 मार्क होते, आणि एनसीसीचे 5 मार्क, असे सगळे मार्क आल्यामुळं म्हणजे सगळीकडूनच मार्क आल्यामुळं तो महाराष्ट्रात पहिला आलेला आहे। आता सिद्धा छोटे छोटे प्रश्न आहेत की आता एवढे दिवस लागले, सॉरी एसएससी करत असताना त्याला पोलीस भरतीची भीती वाटायची किंवा नाही केली त्यानं सिरियसली, म्हणून सुद्धा कदाचित वेळ लागला। म्हणजे कदाचित योग्य मार्गानं जे जायला पाहिजे होतं त्यानं, सुरुवातीला जर त्यानं पोलीस भरती केली असती एवढी ताकद लावून, तर तो 20व्या वर्षी सुद्धा झाला असता। परंतु त्याला सुद्धा कुठेतरी मनात भीती होती की नाही एसएससी करतो, पोलीस भरतीला जास्त कॉम्पिटिशन आहे, किंवा सध्या वय आहे, एकदा अग्निवीर किंवा आर्मीची तयारी करून बघतो। जे तुमच्या मनात छोटे छोटे प्रश्न असतात तसे त्याच्या मनात सुद्धा होते। परंतु आता मुंबईला पहिला आलाय आणि पहिला आलेल्या विद्यार्थ्याकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळते, ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे। आता तुमचे जे मनातले प्रश्न असतात की बाबा अभ्यास कुठं केला पाहिजे, तर आता सिद्धाने अभ्यास कुठं केला तो तुम्हाला आता सांगणार आहे। सर, मी युवा करिअर अकॅडमी शिंगडगावमध्येच अभ्यास केलो आणि मैदानी चाचणी पण तिथंच केलो सर, प्रॅक्टिस। म्हणजे अक्कलकोट मधल्या एका छोट्याशा गावामध्ये एक अकॅडमी आहे, तिथं त्यानं मैदानी चाचणीसाठी अकॅडमी लावली होती आणि तिथं त्यानं प्रॅक्टिस केली होती। अकॅडमीचं नाव काय होतं त्या? युवा करिअर अकॅडमी। ओके, युवा करिअर अकॅडमी म्हणून होती। त्या सरांचा त्याला अभिमान आहे की बाबा मला त्यांनी खूप चांगलं शिकवलं, त्याच्यामुळेच मला मैदानीला सुद्धा चांगले मार्क आले। 1600ला आउट ऑफ होते ना, आउट ऑफ होते 1600ला, आणि मार्क गेले कुठं मग आपले 8? सर गोळामध्ये 3 गेले सर अजून, आणि 100ला 5 मार्क गेले। 100 मीटरला त्याला कमी पडले, कारण शक्यतो काय होतं, एखाद्याला 100 येतात तर त्याला 1600 येत नाहीत, 1600 शक्यतो 100 येत नाहीत, असं होतं। काही ना दोन्ही जमतं, तर तिथं त्याचे गोळ्याचे थोडे मार्क गेलेत आणि 100 मीटरला गेलेत, परंतु 1600ला त्याला आउट ऑफ मार्क आले, असे त्याला 42 मार्क आले होते। आणि लेखी परीक्षेला बसल्यावर तुला अंदाज होता की बाबा मी महाराष्ट्रात पहिला येणार आहे, म्हणजे मुंबईला पहिला येणार आहे? मला तर अंदाज नव्हती सर। बरं, असं वाटत होतं की सिलेक्शन होईल माझं ह्यावेळेस? होईलच वाटत होतं, परंतु 1 नंबर म्हणजे अपेक्षा नव्हती। मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षेचा अभ्यास करत असतानाच त्याला कॉन्फिडन्स आला होता की बाबा आता माझा अभ्यास झालेला आहे। कुठेतरी टेस्ट सोडवताना त्याचा अंदाज येतोच की बाबा आता माझा अभ्यास झालाय, आता मला स्कोर येणार आहे, असा त्यालाही अंदाज यायला लागला होता की आता यावेळेस माझं सिलेक्शन फिक्स आहे। परंतु महाराष्ट्रात मुंबई शहर पोलीसला डायरेक्ट पहिला येईल ह्याचा मात्र त्याला अंदाज नव्हता।
तसंच असतं, तुमची सुद्धा क्षमता असते, फक्त तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे. ती ओळखण्यासाठी तुम्ही फक्त सातत्य ठेवलं पाहिजे, ऑटोमॅटिक तुम्ही सुद्धा टॉपरच असणार आहात. आता एक महत्वाची गोष्ट आहे की मैदानी चाचणीसाठी असं आहे की बाबा अकॅडमी लावलीच पाहिजे, जिल्ह्याच्या ठिकाणी गेलीच पाहिजे, निवासी अकॅडमी लावलीच पाहिजे, असं काय आहे का? स्वतः गेले सर होते सर, परंतु अकॅडमी लावलं तर चांगलं आहे मित्रांनो. चाचणीसाठी त्याची गोष्ट असेल किंवा जनरली कोणाची असेल, मी स्वतः कोणताही क्लास लावला नव्हता. कोणी असं म्हणू शकत नाही की बाबा हा आमच्या क्लासचा विद्यार्थी आहे. आमच्या वेळेस ते हे ऑनलाईन क्लासचं फॅडच नव्हतं मुळात, हे कोविड नंतर आले. मी पुण्यातून गावाकडे जाऊन केलं होतं, तसंच त्याचं आहे की त्यानं सुद्धा ऑनलाईन क्लास लावला नव्हता, अप्लाय लावला नव्हता आणि कोणाचाच लावला नव्हता. परंतु त्यानं पुस्तकावर काम केले, टेस्ट सिरीजवर काम केले, झालेल्या प्रश्नावर सुद्धा काम केलेलं आहे आणि त्या कामाचं त्याला कुठेतरी फळ मिळताना आज दिसत आहे. बरं, आता हे जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना 5-5, 6-6 वर्ष लागतात किंवा एकदम नवीन विद्यार्थी की त्यांना आता येणाऱ्या 10,000 पोलीस भरतीमध्ये लवकर यश मिळण्यासाठी विशेषतः लेखी परीक्षेबद्दल काय सांगायचं? स्वतःभोवती प्रामाणिक राहायचं. आपल्याला दुसऱ्यांचं उत्तर द्यायचं नसते, फक्त स्वतःना सिद्ध करायचं असते आपण. आता आले लक्षात तुमच्या की बाबा तुम्हाला स्वतः सिद्ध करायचंय, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त तयारी करणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त तयारी केली तरच आपण 2 पावलं पुढे जाणार आहेत. आणि जर आपल्या मनात तशी भीती राहिली तर मग मात्र आपलं दिवसेंदिवस अवघड होणार आहे. त्यामुळं आपली तयारी व्यवस्थित चालू ठेवा. आता मैदानी चाचणीबद्दल जे पोरांचे घोळ होतात की इथं कॅल्क्युलेशन असतं 40 मला 45 मार्क पडतील, पण तिथं कमी पडतात, त्याचं काय कारण वाटतं? एकतर सर तिथे गेल्यावर टायमिंगवर ग्राउंड होत नाही सर. बरोबर, हेच कारण मेन कारण म्हणजे हेच असतं सर. बरं, आता हे तिथं ग्राउंड वेळेला होत नाही किंवा कधी कधी पावसात पळवलं जातं, कधी कधी एकदम म्हणजे घेतात 4 वाजताच आतमध्ये आणि पळायला अगदी कधी कधी दुपारचे 2-3 सुद्धा वाजतात. अशा वेळेस पोरांचं खाण्यापिण्याचं किंवा अगदी पोट साफ होण्याचं सुद्धा प्रॉब्लेम होऊन जातात. कधी कधी लगविल जायची सुद्धा सोय नसते. तर अशा वेळेस तुम्ही ती आधीपासून तयारी ठेवली पाहिजे जेव्हा तुमची परीक्षा येईल तेव्हा, की बाबा आपण मैदानी चाचणीला जाताना एक पूर्ण दिवसभर पुरेल एवढं काहीतरी खायचं घेऊन जायचंय. याचा अर्थ फक्त फळं खायचे नाहीत, कारण नुसते फळं खाल्ले तर ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. दुसरं तुम्ही काहीतरी तुमच्या आईकडून किंवा कोणाकडून तरी अजून कुठेतरी भाकरी चपाती जे काय असेल 1-2 दिवस टिकल असं काहीतरी सोबत ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुमची भूक भागेल. आणि तुम्हाला तहान लागली तर तुमच्याकडे काहीतरी ORSचं पाहिजे, लिंबू पाणी तरी पाहिजे, तरच तुम्हाला ते तिथं जमणार आहे. अशी वेळ येऊ नये म्हणून ही तयारी तुम्ही आधीच करणं आवश्यक असतं. अनेक विद्यार्थी म्हणतात की मला काय फरक पडत नाही 8 तास उपाशी राहिल्याने, पण 100% फरक पडत असतो. त्यासोबत जे एकदम नवीन विद्यार्थी आहेत की बाबा आता पहिल्यांदाच कुठेतरी यांची 12वी झाली किंवा 20-21 वय आहे, पहिल्यांदा पोलीस भरती द्यायची, यांना काय सांगणार? अगोदर बेसिक कन्सेप्ट सगळ्याच विषयांची. मॅथ्स रिजनिंगवर अगोदर परफेक्ट करून घ्यायचं. ओके, नंतर पेपर जवळ करंट वगैरे करायचं. बरं, म्हणजे बेसिक क्लिअर करणं म्हणजे आम्ही जे सांगतोय तेच सुद्धा सांगतोय आणि तेच कोणी पण सांगणार आहे की बाबा तुमचं बेसिक व्यवस्थित असलं पाहिजे. आणि सराव प्रश्नसंच किती सोडवले पाहिजे. समजा एखाद्याचा अभ्यास झालाय, आता वर्ष झाले तो अभ्यास करतोय, तर त्यानं दिवसाला किती प्रश्न सोडवले पाहिजेत अंदाजे, की बाबा 100-200 तरी सोडवा, 50 तरी सोडवा, असं काय सांगशील त्यांना? नाही सर, मी तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन मारलो सर, अगोदर सगळं डिटेल बरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन केलो. आणि दर शनिवारी टेस्ट होतो अकॅडमीला. म्हणजे अकॅडमीला टेस्ट होत होती. कुठली अकॅडमी असू द्या, तुमच्या तिथं लोकल भागात असेल पण चांगली असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा फायदा घेऊ शकता. किंवा आता ऑनलाईन खूप सगळं आलंय, विशेषतः ज्या मुली असतात खेडेगावात असतात त्यांना बाहेर जाऊ दिलं जात नाही, पण तुम्हाला झेरॉक्स काढायला मात्र संधी असते. तुम्ही ती एखादी PDF झेरॉक्स काढू शकता किंवा अगदी मोबाईलमध्ये बघून सुद्धा सोडवू शकता. म्हणजे सराव महत्वाचा आहे. तुमचा एकदा बेसिक अभ्यास झाल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका, की आता ही झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवणं आवश्यक आहे. आता काय केलं पाहिजे, समजा झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवताना मुलांना एक घाण सवय लागली किंवा फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करायचं, तर गणित बुद्धिमत्तेसोबत मराठी आणि जीके विश्लेषण केलं पाहिजे की नाही? जीके आजच्या घडीत जीके सगळीकडे विचारले, सगळ्यात जास्त जीके जास्त विचारले जाते. ठीक आहे, म्हणजे जीकेचं सुद्धा विश्लेषण केलं पाहिजे. जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा तुमचं फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करून भागणार नाही, तर तुम्हाला जीके सुद्धा व्यवस्थित विश्लेषण करणं आवश्यक आहे प्रत्येक प्रश्नाचं. कारण जीके हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि त्याच्यामध्ये 6-7 विषय आहेत. म्हणजे एवढी त्याची व्याप्ती आहे की एक तुम्हाला घटक दिसतोय पण त्याच्या मागे 6-7 विषय आहेत.
जसं गणितामध्ये फक्त एक 21 चॅप्टर आहेत, बुद्धिमत्तेमध्ये फक्त एक 20 चॅप्टर आहेत, ह्याच्या पलीकडे काही नाही. मराठीमध्ये तेच आहे, एक 30-35 चॅप्टर आहेत. इकडे मात्र काय आहे, आधी 6-7 विषय आहेत आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे प्रकरणं. मग ही संख्या एवढी होती की 100च्या पुढे नेऊन जाते. ह्या 3 विषयांचा अभ्यास एकीकडे आणि एकट्या जीकेचा अभ्यास एकीकडे, एवढा फरक पडतोय. अनेक विद्यार्थी जीके मध्येच मार्क खातात, कारण गणित बुद्धिमत्ता एवढ्याही हाय लेवलचं नसतं. आणि असलं तरी अनेकदा जीके जास्त मार्कांना येण्याची शक्यता असते. यावेळेस मुंबईला थोडं 25-25 टाईपचा पॅटर्न होता, परंतु जनरली मुंबईला काय असतं, जीके जास्त मार्कांना येतं. त्यामुळे जीकेचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. बरं, आता आपले महाराष्ट्र पब्लिकेशनचे काही बुक्स होते, त्याचा फायदा झालाय काय, झालाय तर कसा झालाय आणि कोणकोणत्या पुस्तकांचा झालाय? हो सर, ते 44 रेफरन्स केलो मी. बरं. आणि विश्लेषण एकदम चांगले दिले त्याच्यात. बरं मित्रांनो, जी कॉपी सिद्धाकडे मिळाली होती सिद्धाची, ही त्यानं पुस्तक आणले. मागच्या वर्षी याचं नाव 44,000 होतं, आता याचं नाव पोलीस भरती ग्रंथ झाले. योगायोगाने त्याची बाइंडिंग डॅमेज झाली आणि बाइंडिंग डॅमेज झाल्यामुळे पायाची अवस्था, पानांची अवस्था अशी झालेली आहे. आणि इथं तुम्हाला नाव बघायचं असेल तर ते पण बघू शकता. दोघात एक होतं काय पुस्तक? दोघात एक. हे पण पुस्तक दोघात एक होतं. जसं निलेशचं होतं दोघात एक पुस्तक, तसं सिद्धाचं सुद्धा पुस्तक दोघात एक होतं. परंतु दोघात एक असं असल्यामुळं कदाचित त्याची बाइंडिंग लवकर डॅमेज झाली असावी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पुस्तकं कुठले लावायचे, कुठले वाचायचे, कुठली अकॅडमी लावायची हा तुमचा निर्णय असणार आहे. परंतु तुमच्या कामामध्ये सातत्य असलं पाहिजे, तुम्ही कष्ट केलंच पाहिजे, तुम्ही अभ्यासलंच पाहिजे आणि सराव केलाच पाहिजे. बरोबर ना? प्रॅक्टिस, मेन प्रॅक्टिस. आणि मला वाटतं जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस, जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस केली पाहिजे, कारण शेवटी आपल्याला प्रश्नच येणार आहेत आणि त्याला गोलच करायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सगळ्यांना विनंती आहे की बाबा, जर तुम्हाला कुठेतरी टॉपर यायचं असेल किंवा तुमचे जर वर्षानुवर्ष जे वायाला चालले ते जाऊ द्यायचे नसतील, तर तुम्ही सुद्धा मन लावून तयारी करा, जेणेकरून तुमचं सुद्धा सिलेक्शन होईल. तुम्ही सुद्धा कधीतरी टॉपर याल आणि तुम्हाला सुद्धा भेटण्याची आमची इच्छा होईल. बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटेल की अरे हा मुलगा आता टॉपर आलाय, आपण ह्याच्याकडून गायडन्स घेतलं पाहिजे. अशी वेळ आता सिद्धा कसं वाटतंय, सिलेक्शन झालं चांगलं होतं की आता चांगले, म्हणजे आधी चांगले की आता चांगले? सिद्धाला ज्या शाळेत शिकलाय त्या शाळेत उद्या प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेलं आहे. तो एक वेगळाच आनंद असतो की ज्या शाळेत मी शिकलोय त्या शाळेत मला शाळा संपल्यानंतर आता गेस्ट म्हणून बोलवत आहेत, ते पण मी महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पोलीस दलामध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालोय म्हणून. म्हणजे तो आनंदही वेगळा असतो, स्वतःच्या मनाला, आईवडिलांसाठी वेगळा असतो आणि शाळेसाठी वेगळा असतो की आम्ही अशा मुलाला घडवलंय की जो मुलगा मुंबई सारख्या मोठ्या पोलीस दलात पहिल्या क्रमांकानं पास झालाय. अशा पद्धतीनं आहे, प्रत्येकाच्या वाट्याला आनंद येतो, पण तुम्ही कष्ट केलं पाहिजे. एखादा टक्का द्या नशीब सोडून. कधी कधी होतं असं की तुम्ही सगळी तयारी केलेली असते आणि काहीतरी इश्यू होतात. जसं की सिद्धाचं झालंय की बाबा कुठेतरी 1 मार्कानं वनरक्षकला तो वेटिंगला आहे, कदाचित त्याचं वेटिंगचं होणार आहे. एज वेटिंगला आहे तो, पण असा वेटिंगला नाही की बाबा जो सिनियर विद्यार्थी आहे त्याला त्यांनी वरती घेतले आणि त्याच्यानंतर लगेच आहे, त्याच्यापैकी कोणीही सोडलं तरी त्याचं सिलेक्शन तिकडे सुद्धा फिक्स आहे. आणि पुढे अभ्यास करायचा ना, आता अभ्यास चालू आहे, अभ्यास करायचा आहे. डिपार्टमेंटल PSI आहे, डायरेक्ट आहे, TCSच्या सुद्धा परीक्षा आहेत आणि तो अजिबात हवेत नाही. सगळ्यात महत्वाचं काय होतं, आपल्याकडे कोणतरी झालं की मग ते DJ, मिरवणूक, फ्लेक्स बाजी केली की एकदम मुलगा हवेत जातो. तसा सिद्धा पण हवेत नाही. आणि जो मागच्या वेळेस निलेश आला होता भेटायला आपल्याला, जो सेकंड टॉपर होता, तो सुद्धा हवेत वाटला नाही. यांची सुद्धा तयारी आहे की नाही आपल्याला आता मिळालंय पण अजून मिळू शकतं, आपल्यात कॅपॅसिटी आहे. तुमच्यापैकी जे पोलीस झाले त्यांनाही सांगा की बाबांनो, डोक्यात हवा जाऊ देऊ नका, पुढं खूप मोठं जग आहे. पोलीस शिपाई म्हणजे पोलीस खात्यातली सगळ्यात छोटी पोस्ट आहे. मग जर आपण अजून अभ्यास केला तर एक स्टेप पुढची मिळाली तरी PSIची मिळते. DYSP सोडून द्या, PSI मिळालं तरी शेवटी बाबा 2 स्टार असतात, अधिकाऱ्याची पोस्ट आहे, स्टाफ असतो, गाडी असते, राहायची सोय असते, अशा सगळ्या गोष्टी असतात आणि तपास अधिकारी असतो. त्यासाठी आपला अभ्यास हा सतत पुढे चालू ठेवला पाहिजे. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तुम्हाला सुद्धा यश येणार आहे. बाकी सल्ले सांगायला किंवा मार्गदर्शनाला आम्ही महाराष्ट्र अकॅडमीची सगळी टीम असते. तुम्ही तुमचं व्यवस्थित चालू ठेवा, तुमच्या सगळ्यांचं सिलेक्शन व्हावं यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि सिद्धा सुद्धा भविष्यात मोठ्या हुद्द्यावर जाणार आहे, कारण मुंबई शहर पहिला आलेला विद्यार्थी म्हणजे आरामात तो डिपार्टमेंटल PSI तर कधी